Hello, welcome in my YouTube channel. This video is only for the BSc 3rd Computer Science optional, which having the course code DSC23E, Computer Paper XI, course title Linux Part 1st, which having the solve sample set for Linux OS. आता पहा, ह्या व्हिडिओमध्ये मी एक सॅम्पल सेट जो आहे तो मी सॉल्व करून दाखवलेला आहे. मग तुम्हाला पहिला जो प्रश्न असेल 8 मार्कासाठी, सॉल्व MCQ अँड रीराईट सेंटेन्स, राईट. सो द फर्स्ट वन, आता इथे जो आहे तो फादर ऑफ लिनक्स इज ऑप्शन रॅमस लेडॉफ, सेकंड जेम्स गोसलिंग, थर्ड बिल गेट, फोर लिनस टॉवर्स. आन्सर आहे लिनस टॉवर्स. दुसरा ऑप्शन, new directory is created using -- command. The options are rmdir, second dir, third mkdir, four mvdir, but the correct answer is mkdir. ऑप्शन इथे तिसरा आहे. C -- is a collection of metadata used to show the properties of file system. पर्याय आहेत पहा, सब ब्लॉक, सब सिस्टीम, सुपर सिस्टीम, सुपर ब्लॉक. बट द करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर 4, सुपर ब्लॉक. डी -- कमांड टर्मिनेट्स रनिंग प्रोसेस ऑन अ लिनक्स मशीन. पर्याय आहेत फर्स्ट PS, सेकंड BG, थर्ड FG, फोर किल. करेक्ट आन्सर इज option number 4, kill. E VI stands for -- editor. First option virtual, second visual, third vertical, four verify, but the correct answer is visual. F type the -- command to insert text. First option D, second X, third I, four J, and the correct answer is third I. G -- command is used to find files and directories and perform subsequent operation on them. First find, second search, third locate, four rewind, and the correct answer is find. And the last MCQs, the -- command denotes write permission. Options are first D, second -R, third -W, four -X, and the correct answer is option number third -W. पहा, दुसरा जो क्वेश्चन आहे, अटेम्प्ट एनी टू ऑफ द फॉलोइंग, हा 16 मार्कासाठी विचारला जाऊ शकतो. फर्स्ट एक्सप्लेन VI एडिटर मोड ऑफ ऑपरेशन. आता इथे तुम्हाला 2 क्वेश्चन सोडवायचे आहेत, प्रत्येकी 8 मार्कासाठी. आता इथं तुम्हाला VI एडिटर म्हणजे काय तुम्ही लिहिणं गरजेचं आहे. सो व्हॉट इज VI एडिटर? द VI एडिटर इज इलॉबरेटेड ॲज व्हिज्युअल एडिटर, म्हणजे त्याचा लॉंग फॉर्म लिहिणं गरजेचं आहे. इट इज इन्स्टॉल्ड इन एव्हरी युनिक्स सिस्टीम, म्हणजे प्रत्येक युनिक्स सिस्टीमवर ते इन्स्टॉल केलेलं आहे. इन अदर वर्ड्स, इट इज अवेलेबल इन ऑल लिनक्स डिस्ट्रॉस. It is user friendly and works same on the different distros and platform. It is very powerful application and improve version of VI editor. म्हणजे VI एडिटरचे मोड जरी विचारले असतील तर तुम्ही त्याची VI एडिटर म्हणजे काय ते लिहिणं गरजेचं आहे. मग आता मोड कोणते आहेत ते बघूया. द VI एडिटर हॅज 2 मोड. कमांड मोड, सो इन कमांड मोड actions are taken on the file. The VI editor starts in command mode. Here the type words will act as a command in VI. म्हणजे कमांड मोड रिलेटेड इन्फॉर्मेशन इथे दिली गेली पाहिजे. इन्सर्ट मोड म्हणजे काय? इन इन्सर्ट मोड एंटर टेक्स्ट विल बी इन्सर्टेड इन टू द फाईल. द ESC की तुम्हाला प्रेस केली पाहिजे, विल टेक यू टू द कमांड मोड फ्रॉम द इन्सर्ट मोड. ठीक आहे. मग हाऊ टू यूज VI एडिटर, कशा पद्धतीने VI एडिटरची फाईल
तुम्हाला रन करायचे आहे किंवा क्रिएट करायचे आहे, तुम्हाला तिथं ते द्यावं लागेल. म्हणजे हाऊ टू यूज VI एडिटर. फॉर दॅट पर्पज यू हॅव टू राईट द सिंटॅक्स टू हाऊ टू लॉन्च द VI एडिटर. सो फर्स्ट आपण ओपन द टर्मिनल अँड टाईप VI स्पेस फाईल नेम और फाईल नेम एक्झिस्टिंग. जर कुठली एखादी फाईल नव्यानं क्रिएट करायची असेल तर ते तयार करू शकता, किंवा एखादी असेलच तर ती पण तुम्ही ओपन करू शकता. मग त्याच्या रिलेटेड तुम्हाला कमांड्स ह्या द्यावे लागतील की एडिटिंग करताना कोणत्या कमांड्स आहेत. इथं सॅम्पलसाठी म्हणून 2 दिल्यात पहा. आय कमांड इन्सर्ट ॲट अ कर्सर गोज इन टू इन्सर्ट मोड. स्मॉल ए राईट आफ्टर कर्सर गोज इन टू इन्सर्ट मोड. दुसरा प्रश्न आहे पहा 8 मार्कासाठीच. व्हॉट इज द यूज ऑफ GPU कमांड्स एक्सप्लेन 4 विथ देअर सिंटॅक्स. आता इथे GPU म्हणजे काय तर त्याचा अर्थ लिहिणं गरजेचं आहे. इट इज जनरल पर्पज युटिलिटी कमांड्स. आणि मग त्यामध्ये एक सॅम्पल म्हणून हेड कमांड इथं दाखवलेली आहे पहा. हेड कमांड इन लिनक्स विथ एक्झाम्पल. आता काय लिहिणं गरजेचं आहे हेड कमांड. इट इज कॉम्प्लिमेंटरी ऑफ टेल कमांड. टेलच्या बरोबर कॉम्प्लिमेंटरी आहे. द हेड कमांड ॲज द नेम इम्प्लाइज which print the top n number of data given input. It prints the first 10 lines of the specified file. Syntax head option file. इथं आता एक फॉर एक्झाम्पल दिलेला आहे हेड jtp.txt. तुम्ही a.txt असंही लिहू शकता. म्हणजेच काय तुम्हाला लिहायचं काय आहे. जर 8 मार्कासाठी प्रश्न आहे आणि 4 एक्सप्लेन करायला सांगितल्यात तर हेड कमांड जर असेल तर हेड कमांड म्हणजे काय, परत त्याचा सिंटॅक्स आणि त्याचं उदाहरण इथं तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. आता सेम त्याच पद्धतीनं टेल कमांडबद्दल. आता सेकंड आपण लिहिली टेल. मग टेलबद्दल काय आहे. द टेल कमांड आउटपुट द लास्ट फ्यू लाईन्स ऑफ स्पेसिफाईड फाईल्स. म्हणजे पहा हेड कमांडमध्ये प्रिंट काय होतं आहे टॉप n नंबर ऑफ लाईन्स प्रिंट होतात. इथं काय द टेल कमांड आउटपुट द लास्ट फ्यू लाईन्स म्हणजे बॉटमकडून लाईन्स ह्या प्रिंट होतात. मग त्याचा सिंटॅक्स दिला आहे. सिंटॅक्स हा सेम आहे, फक्त इथं हेड फाईल नेम होतं, इकडं काय असणार आहे टेल फाईल नेम. मग तुम्ही फाईल नेम फॉर एक्झाम्पलमध्ये कोणतंही टाकू शकता. टेल लिहायचं आणि फाईलचं नाव कोणतंही लिहा. a.txt b.txt ॲज यू विश. राईट. थर्ड वन बॅनर. त्याच पद्धतीनं बॅनर कमांड म्हणजे काय. आता इथं बॅनर कमांड म्हणजे काय. इट इज अ सिम्पल येट पॉवरफुल युटिलिटी विच इज यूज टू डिस्प्ले विच इज यूज टू डिस्प्ले द टेक्स्ट इन अ लार्ज अस्की कॅरेक्टर. सिंटॅक्स लिहायला लागेल तुम्हाला. सिंटॅक्स ऑफ द बॅनर कमांड बॅनर स्पेस टेक्स्ट. राईट. आता इथं $बॅनर 1 2 3 असंही लिहू शकता, किंवा तुम्ही काय प्रिंट करू शकता $बॅनर तुमचं नाव सपोज किंवा PDBP असं. ठीक आहे. WC कमांड्स. इट इज यूज टू फाइंड आउट नंबर ऑफ लाईन्स, वर्ड काउंट, बाईट अँड कॅरेक्टर काउंट्स. राईट. पण सिंटॅक्स लिहा WC ऑप्शन फाईल आणि एक्झाम्पल काय WC आणि फाईलचं नाव विथ एक्सटेन्शन और विदाउट एक्सटेन्शन. म्हणजे अशा पद्धतीने जर तुम्हाला प्रश्न विचारलेला असेल व्हॉट इज द यूज ऑफ GPU कमांड. GPU कमांडचा आधी यूज लिहा आणि परत एक्सप्लेन 4 कमांड्स विथ देअर सिंटॅक्स. सी एक्सप्लेन प्रोसेस स्टेट अँड ट्रान्झिशन विथ डायग्रॅम. आता प्रोसेस म्हणजे काय इथं लिहावं लागणार आहे. सो प्रोसेस इज अन इन्स्टन्स ऑफ प्रोग्राम इन एक्झिक्युशन. एक्झिक्युशनमध्ये जे आहे ते इन्स्टन्स आहे ते. सो अ सेट ऑफ प्रोसेस कंबाईन टुगेदर म्हणजे जेव्हा एखादा प्रोसेसचा सेट आहे जेव्हा एकत्र येतो टुगेदर मेक अ कम्प्लीट प्रोग्राम, तेव्हा एखादा प्रोग्राम जो आहे तो कम्प्लीट होतो. सो दॅट्स वाय देअर आर 2 कॅटेगरीज ऑफ प्रोसेसेस. 2 कॅटेगरीज आहेत in Unix, namely user process and kernel process. So user processes they are operated in user mode and the kernel processes they are operated in kernel mode. Right. So the process states कोणकोणते आहेत.
The lifetime of a process can be divided into set of states, each with certain characteristics that describe the process. It is essential to understand the following states now. So the process is currently executing in user mode. The process is currently executed in kernel mode. म्हणजे एखादी एकतर user mode मध्ये असेल किंवा kernel mode मध्ये असेल. The process is not executing but it is ready to run. म्हणजे एक्झिक्यूट तर नाही झालेली पण आता रन होण्यासाठी ती रेडी आहे, राईट. सो मेनी प्रोसेसेस मे बी इन दी स्टेट्स. आणि अशा पद्धतीने प्रत्येक प्रोसेस ह्याही स्टेटमध्ये असू शकतील की ज्या आता एक्झिक्यूट होणार आहेत पण त्यासाठी त्या रेडी आहेत असा अर्थ. अँड द शेड्युलिंग अल्गोरिदम डिटरमाइन्स विच वन विल एक्झिक्यूट नेक्स्ट, राईट. सो द प्रोसेस इज स्लीपिंग म्हणजे त्याच्यामधली एखादी प्रोसेस जी आहे ती स्लीप आहे. म्हणजे काय, अ प्रोसेस पुट्स इट सेल्फ स्वतःला ठेवते कुठे, टू स्लीप वेन इट कॅन नो लॉंगर. जास्त वेळ नसेल तर ते स्लीप मोडमध्ये आहे किंवा स्लीप स्टेटसमध्ये आहे किंवा त्या स्टेजमध्ये आहे. सो कंटिन्यू एक्झिक्युटिंग सच ॲज व्हेन इट इज वेटिंग फॉर 1 of 0 टू कम्प्लीट, राईट. फिफ्थ, द प्रोसेस इज रेडी टू रन. आता रन होण्यासाठी प्रोसेस रेडी आहे बट द स्वॅपर दॅट मीन्स प्रोसेस 0 मस्ट स्वॅप द प्रोसेस इन टू मेन मेमरी बिफोर द कर्नल कॅन शेड्यूल इट टू एक्झिक्यूट. जोपर्यंत शेड्यूल होत नाही तोपर्यंत ती प्रोसेस फक्त रेडी टू रन त्या स्टेजमध्येच राहणार. म्हणजे ह्या सगळ्या स्टेट आहेत त्या प्रोसेसच्या, हे तुम्हाला लिहिणं गरजेचं आहे. मग ही डायग्राम आहे पहा, अशा पद्धतीनं डायग्राम तुम्हाला दाखवता आली पाहिजे. ही झोंबी स्टेट आहे. आता हे थोडंसं दिसत नाही आहे, स्लीप आहे, वेकअप. ह्याच्या रिलेटेड जे आहे ते मी तुम्हाला लिंक शेअर करेन किंवा डॉक्युमेंट जे आहे तुम्हाला मी देईन त्याची लिंक, राईट. सो परत द प्रोसेस इज रिटर्निंग फ्रॉम द, म्हणजे हे जे सगळं आहे एक्सप्लेनेशन हे या डायग्राम रिलेटेड आहे. तुम्ही जे प्रोसेस लिहिणार आहात, प्रोसेस स्टेट्स, जेवढ्या प्रोसेस स्टेट इथं तुम्ही डायग्राममध्ये लिहिणार तेवढं इथं खाली एक्सप्लेन झालं पाहिजे. प्रत्येक ह्याचं वेकअप आहे, स्वॅप आउट आहे, स्वॅप इन आहे, नॉट इन मेमरी, स्वॅपिंग स्पेस ओनली, फोक, इनअप मेमरी, प्रिम्प्ट, रिटर्न टू युजर, सिस्टीम कॉल इंटरप्ट, रिटर्न. ठीक आहे, तुम्ही जे एक्सप्लेन दाखवताय त्या डायग्राममध्ये इथं सगळ्याचं एक्सप्लेनेशन तिथं आलं पाहिजे. आणि हे किती मार्काला असणार आहे तर ते 8 मार्काला. मग आता ह्याच्यामध्ये द स्टेट दॅट अ प्रोसेस एंटर्स इन वर्किंग फ्रॉम स्टील एंड आर नोन ॲज प्रोसेस स्टेट्स. सो दीज आर लिस्टेड बिलो. क्रिएटेड, प्रोसेस इज न्यूली क्रिएटेड बाय सिस्टीम कॉल, इज नॉट रेडी टू रन. जस्ट क्रिएट झाली आहे पण रन करण्यासाठी रेडी नाही आहे. दुसरी आहे स्टेट युजर रनिंग. Process is running in user mode which means it is the user process. Kernel running म्हणजे which indicates the process is a kernel process running in the kernel mode. म्हणजे अशी एक प्रोसेस आहे की ते कर्नल मोडमध्ये रन होते. युजर रनिंग म्हणजे काय की जे युजर मोडमध्ये रन होणार. आता किंवा हां झोंबी, प्रोसेस डज नॉट एक्झिस्ट, इट इज टर्मिनेटेड, त्याला म्हणायचं झोंबी. प्रिम्प्टेड, वेन अ प्रोसेस रन्स फ्रॉम द कर्नल, कर्नलपासून जेव्हा रन्स होते तेव्हा रन्स टू युजर, सो इट इज सेड टू बी प्रिम्प्टेड. म्हणजे कर्नल मोडमधून युजर मोडकडे जेव्हा जाणार त्याला म्हणायचं प्रिम्प्टेड स्टेट. थर्ड, सॉरी लास्ट नसेल, अजून आहेत भरपूर. रेडी टू रन इन मेमरी. आता इट इज इंडिकेट दॅट, म्हणजे ते काय दर्शवतं आहे, हॅज रीच अ स्टेट, म्हणजे स्टेट जी आहे ती रीच झाली कुठे, वेअर इट इज रेडी टू रन इन मेमरी. आता रन होण्यासाठी ती रेडी आहे बट इज वेटिंग फॉर द कर्नल टू शेड्यूल इट. आता युजर मोडमधून कर्नल मोडमध्ये येतानाची ती स्टेट आहे म्हणून त्याला म्हणायचे रेडी टू रन इन मेमरी. मेमरीमध्ये ते वेटिंगला आहेत. येस. देन रेडी टू रन अँड स्वॅप. आता प्रोसेस इज रेडी टू रन बट नो एम्प्टी मेन मेमरी इज प्रेझेंट. म्हणजे आता पुढे एखादी प्रोसेस होणार आहे, ती प्रोसेस झाल्याशिवाय ते स्वॅप होणार नाही. स्वॅपिंग इन द सेन्स इट इज द स्वॅपिंग फ्रॉम मेन मेमरी टू सेकंडरी मेमरी असा अर्थ आहे. स्लीप अँड स्वॅप. सो प्रोसेस हॅज बीन स्वॅप टू सेकंडरी स्टोरेज अँड इट इज बॅक इज ॲट अ ब्लॉक स्टेट. अ स्लीप इन मेमरी, प्रोसेस इज इन मेमरी, राईट. सो बट इज इन ब्लॉक स्टेट. मग द वर्किंग ऑफ प्रोसेस इज एक्सप्लेन. user running, that means the process is in user running mode. Kernel running means process is allocated to kernel mode. Ready to run in memory, that means it is ready to run but this is waiting for the kernel mode, right? So asleep in memory means
प्रोसेस इज स्लीपिंग बट रिसाइड मेन मेमरी. आता पहा, हे जे प्रश्नाचं उत्तर लिहिताना तुम्हाला तुम्ही जे डायग्राममध्ये लिहिणार आहेत तेच व्यवस्थित एक्सप्लेन करता आलं पाहिजे. ज्याच्यामध्ये थोडक्यात सांगायचं झालं तर प्रोसेस म्हणजे काय आहे, त्या प्रोसेसच्या स्टेट्स कोणकोणत्या आहेत ते तुम्हाला एक्सप्लेन करता येणं गरजेचं आहे, ते 8 मार्कासाठी. ठीक आहे. मग आता हा जो दुसरा क्वेश्चन असं एक सॅम्पल मी सांगितला तुम्हाला, 3 पैकी तुम्हाला 2 क्वेश्चन सोडवायचे होते 16 मार्कासाठी, एक प्रश्न 8 मार्काला. आता इथे पहा, थर्ड जो असेल तो अटेम्प्ट एनी 4 ऑफ द फॉलोइंग, म्हणजे लक्षात येते तुमच्या MCQ 8 मार्काचे. दुसरा क्वेश्चन 3 पैकी 2 सोडवा 16 मार्काचा. आणि क्वेश्चन थर्ड जो आहे अटेम्प्ट एनी 4 ऑफ द फॉलोइंग. आता इथे 6 ऑप्शन असतील, पहा बघा इथे दिले A, 6 किंवा 5 असतील, बरोबर. त्यामध्ये आता 4 मार्कासाठी ॲक्च्युली लिहायचं आहे किती तुम्हाला, तर एक्सप्लेन टाइप्स ऑफ शेल्स. मग शेल म्हणजे काय, इथे फॉर एक्झाम्पल दिलं आहे पहा, शेल इज अ प्रोग्राम विच प्रोव्हाइड द इंटरफेस बिटवीन द युजर अँड ऑपरेटिंग सिस्टीम. शेलचं मेन कामच आहे ते इंटरफेस म्हणून काम करतं आपल्याला, म्हणजे युजर म्हणजे आपण जे यूज करतोय आणि ऑपरेटिंग सिस्टीममध्ये दुव्याचं काम करतं. व्हेन द युजर लॉग इन OS स्टार्ट अ शेल. सो कर्नल कंट्रोल्स ऑल द इसेन्शियल कॉम्प्युटर ऑपरेशन. कर्नल जे कॉम्प्युटर ऑपरेशन आहे ते पूर्णपणे वर्क करतं आणि प्रोव्हाइड करतं काय, रिस्ट्रिक्शन टू हार्डवेअर ॲक्सेस, कोऑर्डिनेट्स टू ऑल एक्झिक्युटिंग युटिलिटीज, मॅनेजेस रिसोर्सेस बिटवीन प्रोसेसेस. सो युझिंग कर्नल ओनली युजर कॅन ॲक्सेस युटिलिटी प्रोव्हाइडेड बाय ऑपरेटिंग सिस्टीम. सो टाईप ऑफ शेल्स कोणते आहेत मग आता हे शेल म्हणजे काय हे लिहिणं गरजेचं आहे, जरी 4 मार्काचा प्रश्न जरी असेल. मग लगेच टाईप ऑफ शेल लिहायचे नाही. शेल म्हणजे काय हे तुम्ही जे तपासा त्याला पण कळालं पाहिजे, बाबा हा ह्याला हे शेल माहीत झालं आहे म्हणून तो त्याचा पुढचे म्हणजे डीपमध्ये पूर्णपणे वाचलेलं आहे असंही कळतं. टाईप ऑफ शेल, मग शेलचे टाईप कोणते आहेत, सी शेल. मग सी शेल काय, डिनोटेड ॲज CSH. सी शेलला CH असं म्हणतात, CSH सॉरी. मग त्याच्याबद्दल माहिती, बिल जॉय क्रिएटेड इज ॲट द युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया. मग त्याच्या रिलेटेड माहिती, हे कुणी शोध लावला, इट incorporated features such as a license and command history. So it includes helpful programming feature. So in C shell, command's full path name is /bin/csh. Not non-root user default prompt is hostname, and the root user default prompt is hostname hash. But the Bourne shell, which is denoted as sh, so it was written, म्हणजे हे कोणी शोध लावला, स्टीव बॉर्न. ह्याची पण माहिती तिथे दिली गेली पाहिजे, बरोबर. इट इज फास्टर अँड मोर प्रिफर्ड्स. सो इट लॅक फीचर ऑफ इंटरॅक्टिव्ह यूज लाईक द ॲबिलिटी टू रिकॉल प्रिव्हियस कमांड्स. सो एक्सेट्रा. मग हे ज कमांड फुल पाथ नेम इज /bin/ss अँड sbin/sh, राईट. अँड द नॉन रूट युजर डिफॉल्ट प्रॉम्प्ट इज द $. अँड द रूट युजर डिफॉल्ट प्रॉम्प्ट इज हॅश. आता कॉनशेल, कॉनशेल हे कोणी डेव्हलप केलं आहे, मग कॉनशेलच्या आधी एक वाक्य काय येणार, इट इज डिनोटेड ॲज KSH, राईट. सो इट वॉज रिटन बाय द डेव्हिड कॉन ॲट AT and Bell लॅबोरेटरीज. सो इट इज अ सुपरसेट ऑफ बॉर्न शेल. सो इट सपोर्ट्स एव्हरीथिंग इन द बॉर्न शेल, राईट. तुम्हाला आता हे टाईप जे विचारलेले आहेत, टाईप आणि त्याचा कोणी शोध लावला हे माहीत असणं गरजेचं आहे. हे जे कॉमन वाक्य येते, कमांड फुल पाथ नेम इज /bin/ksh, डिफॉल्ट प्रॉम्प्ट $, रूट युजर प्रॉम्प्ट इज हॅश, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. GNU बॉर्न अगेन शेल डिनोटेड ॲज बॅश. इट इज मग आता हे कम्पॅटेबल टू द बॉर्न शेल, राईट. सो इट इन्क्लूड द फीचर, ह्याच्या रिलेटेड माहिती. परत हे महत्त्वाचं वाक्य आहे, कमांड फुल पाथ नेम इज /bin/bash, राईट. सो द डिफॉल्ट प्रॉम्प्ट फॉर अ नॉन रूट युजर इज $. हे आहे. आणि रूट युजर डिफॉल्ट प्रॉम्प्ट इज बॅश -G.GG हॅश. मग टी शेल म्हणजे काय, मग टी शेलला डिनोट करतात TSH म्हणून. सो इट वॉज ओरिजिनली डेव्हलप्ड फॉर द प्लॅन 9 ऑपरेटिंग सिस्टीम्स बट हॅज सिन्स बीन पोर्टेड टू द अदर सिस्टीम including Linux, FreeBSD and macOS, right. So the full path name is /bin/tcsh and the default prompt for a non-root user is root user. आता इथं जे साइन आहे हे लेस देन साइन आहे. सिग्नल, आता सिग्नल म्हणजे काय, सो
Signals are software interrupts sent to a program to indicate that an important event occurs. So the events can vary from user request to illegal memory access error. So some signals, मग signals काय आहेत? Actually signals are software interrupts to send to a program. प्रोग्राममध्ये ते सेंड केले जातात जेव्हा एखादा इव्हेंट ऑकर होतो, घडून येतो, राईट. सो द फॉलोइंग्स आर द सिग्नल, सिग्नल हब, सिग्नल इंट, सिग्नल क्विट, सिग्नल एपी, सिग्नल किल. मग अशा पद्धतीने त्याचं डिस्क्रिप्शन पण देणं गरजेचं आहे. जर सिग्नल लिहित असाल शॉर्ट नोट ऑन तर सिग्नल म्हणजे काय, ठीक आहे, हे पण तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. मग एक्सप्लेन एनी टू डिरेक्टरी मॅनेजमेंट कमांड्स कोणकोणते आहेत तर क्रिएटिंग डिरेक्टरी तयार करण्यासाठी मग त्याची कमांड लिहा. टू क्रिएट अ डिरेक्टरी इन लिनक्स यू हॅव टू यूज MKDIR कमांड्स. मग त्याचं सिंटॅक्सला त्याचं एक्झाम्पल लिहा. MKDIR म्हणजे काय? MK स्टँड्स फॉर मेक, DIR स्टँड्स फॉर डिरेक्टरी, म्हणजे MKDIR सॅम्पल. सो सेकंड, लिस्टिंग डिरेक्टरीज. टू लिस्ट यू कॅन यूज LS कमांड्स और यू कॅन ऑल्सो यूज फ्लॅग -L, राईट. मग आता हे त्याच्यामध्ये LS आणि डिरेक्टरीचं नाव किंवा नुसतं LS लिहिलं तरी चालेल, लिस्टिंग डिरेक्टरी. किंवा ठराविक जर तुम्हाला डिरेक्टरी जर पाहायची असेल तर तुम्ही LS सॅम्पल असं देऊ शकता. हे झालेत दोन कमांड्स. म्हणजे डिरेक्टरीच्या कमांड्स इथं परफेक्टली तुम्हाला डिरेक्टरी मॅनेजमेंटच्या कमांड्स हे तिथं लिहिणं गरजेचं आहे 4 मार्कासाठी. म्हणजे काय काय येणार तिथं डिरेक्टरीच्या त्या कमांड्स विथ सिंटॅक्स, म्हणजे डिरेक्टरी ते कमांड्स कशासाठी वापरली जाते, सिंटॅक्स आणि त्याचं एक्झाम्पल. आता इथे एक्सप्लेन ऑपरेटिंग सिस्टीम सर्व्हिसेस. मग लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीमने प्रोव्हाइड केलेल्या कोणकोणत्या सर्व्हिसेस आहेत तर इथं पहा, हे त्याचं एक्सप्लेनेशन आलं पाहिजे. म्हणजेच काही ते एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. अँड OS इज अ सॉफ्टवेअर. तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल की सॉफ्टवेअरचे 2 टाईप पडतात, एक ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आणि दुसरं जे आहे ते सिस्टीम सॉफ्टवेअर. तर म्हणून इथं म्हटलेलं आहे अँड OS इज अ सॉफ्टवेअर दॅट ॲक्ट ॲज अन mediary between user and the computer hardware, right. So it is program with the help of which we are able to run various applications. So it is one of the most program which is running all the time, right. So the every computer must have an OS to smoothly execute other programs. So the services of OS किंवा operating system are as follows: program execution, input output operations, communication between process, file management, memory management, process management, security and privacy, resource management, user interface, networking and error handling. आता तुम्हाला ठरवायचं की ह्याच्यापैकी आता 4च मार्कासाठी आहे, तुम्ही लिहिलं एवढं खरं, पण त्यातल्या मेन ऑपरेटिंग सिस्टीम सर्व्हिसेस लिहायच्या आहेत. पण त्याच्या आधी काय लिहिणार तुम्ही? OSचं डेफिनेशन, मग ऑपरेटिंग सिस्टीम जी आहे ती सर्व्हिस कोणती प्रोव्हाइड करणार त्याची लिस्ट, आणि त्यातले 2 घ्यायचे आणि 2 एक्सप्लेन करावे लागणार तुम्हाला. कारण प्रश्नच असा आहे की एक्सप्लेन ऑपरेटिंग सिस्टीम सर्व्हिसेस. मग ह्याच्यामध्ये समजा टाईम मॅनेजमेंट तुम्ही लिहिलं, मग त्याच्यामध्ये प्रोग्राम एक्झिक्युशन असेल, हे कुठले तरी दोन्ही पण ह्यातले पॉईंट घ्यायचे आणि ते एक्सप्लेन करून लिहायचे. मग एक्सप्लेन एनी 2 एडिटर. एक्सप्लेन इन 2 एडिटर्स. सो VI एडिटरबद्दल माहिती लिहा. काय आहे? VI इज अन ओल्ड बट पॉप्युलर टेक्स्ट एडिटर आहे. हा सगळ्यात असा पॉप्युलर एडिटर आहे. मग त्याच्यामध्ये तुम्हाला तिथे एक्झाम्पल देता आलं पाहिजे की कसं आपण फाईल तयार करायची VI एडिटरमध्ये. तिथं लिहिलं तरी काही हरकत नाही. नॅनो एडिटरचंही सेम तसंच आहे. मग त्याच्यामध्ये इट इज युजर फ्रेंडली अँड लाईट वेट कमांड आहे. मग त्याच्या रिलेटेड लिहिणंही गरजेचं आहे. ज्याच्याबद्दल माहिती लिहित आहे त्याच्या आधी इंट्रो आली पाहिजे. इंट्रो लिहिल्यानंतर एडिटर कसा यूज करायचा तेही तुमच्या लक्षात आलं पाहिजे. आता शेवटचा जो क्वेश्चन आहे, एक्सप्लेन, म्हणजे हा 6वा असेल आय थिंक. एक्सप्लेन इफ स्टेटमेंट्स विथ सिंटॅक्स. आता शेल स्क्रिप्टमध्ये इफ स्टेटमेंट वापरायचं. मग ते इफ स्टेटमेंट कशा पद्धतीनं सिंटॅक्स वगैरे दिला गेलेला आहे तुम्हाला आता C प्रोग्रामिंगमधून माहीतच आहे की इफ स्टेटमेंट्स काय, इट इज अ कंडिशनल स्टेटमेंट दॅट विल बी एक्झिक्युटेड वेन द कंडिशन स्पेसिफाईड इज ट्रू. जर एखादी कंडिशन ट्रू असेल तर ती एक्झिक्यूट होते. सो द माइंड द स्पेस इन द सिंटॅक्स दे आर इम्पॉर्टंट फॉर एक्झिक्युशन अँड द सिंटॅक्स इज इफ एक्सप्रेशन स्टेटमेंट्स FI आणि एक्झाम्पल.
एक्झाम्पल तुम्हाला इथं देणं गरजेचं आहे. कोणताही इफ कंडिशनचा प्रोग्राम जर इथं लिहिला तरी पण काही हरकत नाही. विथ आउटपुट लिहिणं गरजेचं आहे. मग इथं तुम्हाला 4 मार्क्स ॲक्वायर होतील. अशा पद्धतीने हे 40 मार्काचा जो पेपर असतो हा एक सॅम्पल पेपर जो मी इथं दिलेला आहे सोडवून. जर ह्याच्यामध्ये कुणाला जर काही शंका असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकताय. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओज. थँक्यू सो मच.